हाय फ्रेंड्स, मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। जेवढी कला एका स्त्रीमध्ये असते तेवढीच कला एका पुरुषामध्ये सुद्धा असते। असं मी का म्हणत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेलच। मस्त अशी फुलांची सजावट करून घेतली आणि त्यानंतर लगेच चौरंगाला खांब बांधायला सुरुवात केली। याच ठिकाणी आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा मांडायची होती, त्यामुळे मग लगेच चौरंगाला खांब मांडून घेतले आणि छान अशी पूजा करून घेतली। व्यवस्थित अशी देवीची स्थापना केली, त्यानंतर घटस्थापना केली आणि त्यानंतर लगेचच पूजेच्या साहित्यामध्ये एवढं साहित्य घेतलं होतं। त्यानंतर लक्ष्मी माता, लक्ष्मी कुबेर आणि गणपती बाप्पा आणि तुळजाभवानीचं टाक एवढे सगळे देवांची स्थापना केली होती। त्यानंतर राशीही घातल्या होत्या। छान अशा प्रकारे छोटीशी आणि छान सिंपल अशी पूजा मी मांडून घेतली होती। त्यात थोडंफार डेकोरेशन पण केलं होतं आणि त्यानंतर लगेचच महत्त्वाचं म्हणजे झाडूची पूजा केली होती। त्यानंतर लगेचच सगळं जेवायचं वगैरे ताट अगोदरच बनवून घेतलं होतं आणि त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला। त्यानंतर लगेचच गाडीची पूजा वगैरे करून घेतली, दिवे वगैरे लावले आणि दिवे लावून झाल्याच्या नंतर लगेचच लक्ष्मी मातेची पूजा आपल्याला करून घ्यायची होती। त्यामुळे मग लगेचच सगळी आवरावरी करून झाल्याच्या नंतर लक्ष्मी मातेची पूजा करून घेतली, आरती वगैरे केली। आरती करून झाल्याच्या नंतर लगेचच फटाके वाजवायला सुरुवात झाली। मी सुरुवातीला म्हटलं होतं की जेवढी कला एका स्त्रीमध्ये असते तेवढीच एका पुरुषामध्ये असते, कारण की ही जी रांगोळी दिसत आहे तुम्हाला दारामध्ये ही ह्यांनी काढली होती। त्यामुळे रांगोळी तर मला जमत नाही, म्हणून मग माझं एक काम थोडं कमी झालं। आजचा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ मी आपल्या राधिका पवार या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।